2001 तो 2025 वेगवेगळ्या तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग, वर्ग आणि क परीक्षामध्ये विचारलेल्या म्हणी. मराठी व्याकरण म्हणी. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग भरती 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. म्हण म्हणजे काय? एक म्हण म्हणजे काय? मराठी भाषेतील अनुभव, निरीक्षण, लोकजीवनातील शहाणपण, नैतिक मूल्ये आणि व्यवहारज्ञान यांचे संक्षिप्त, प्रभावी व अर्थपूर्ण स्वरूप म्हणजे म्हण होय. म्हणींमध्ये अनेक पिढ्यांचा अनुभव दडलेला असतो. कमी शब्दांत मोठा अर्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य म्हणींमध्ये असते. 2. व्याख्या. लोकांच्या दीर्घ अनुभवातून निर्माण झालेले, विशिष्ट अर्थ व्यक्त करणारे आणि व्यवहारात रूढ झालेले वाक्य म्हणजे म्हण. 3. उदाहरणे. अति तिथे माती. नाचता येईना अंगण वाकडे. शितावरून भाताची परीक्षा. जशी करणी तशी भरणी. म्हणींची वैशिष्ट्ये. 2. म्हणींची वैशिष्ट्ये. 1. अनुभवाधारित असतात. म्हणी लोकांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित असतात. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात. 2. संक्षिप्त असतात. कमी शब्दांत मोठा अर्थ व्यक्त करतात. अति तिथे माती. 3. अर्थगर्भ असतात. म्हणींचा अर्थ शब्दशः नसून लाक्षणिक असतो. कुंपणत शेत खाते. 4. लोकमान्य असतात. समाजात सर्वत्र वापरल्या जातात. 5. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देतात. भाषा प्रभावी व आकर्षक बनवतात. म्हणींचे प्रकार. नैतिक म्हणी चांगल्या वर्तनाचा संदेश देतात. उदाहरणेची करणी तशी भरणी, करावे तसे भरावे, सत्याचा विजय होतो. अनुभवसूचक म्हणी जीवनातील अनुभवांवर आधारित असतात. उदाहरणे. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात. अति तिथे माती. उपरोधिक म्हणी एखाद्याची चूक किंवा दोष सूचित करतात. उदाहरणे. नाचता येईना अंगण वाकडे, नाव मोठे लक्षण खोटे. व्यवहारज्ञान दर्शविणाऱ्या म्हणी दैनंदिन व्यवहारातील शहाणपण सांगतात. उदाहरणे. तवा तापला की भाकरी भाजावी, पाण्यात पाहून उडी मारावी. सामाजिक म्हणी समाजातील परिस्थितीचे चित्रण करतात. उदाहरणे. गाव करी ते रावण करी, घरचा जोगी जोगडा, परका सिद्ध. म्हणी आणि वाक्प्रचार यांतील फरक. म्हण. 1. पूर्ण वाक्य असते. 2. स्वतंत्र अर्थ व्यक्त करते. 3. अनुभवावर आधारित असते. 4. अति तिथे माती. वाक्प्रचार. 1. शब्दसमूह असतो. 2. वाक्यात वापरावा लागतो. 3. लाक्षणिक अर्थ व्यक्त करतो. 4. डोके फिरणे. म्हण क्रमांक 1. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अति आत्मविश्वासामुळे त्याचे नुकसान झाले. अति तिथे माती. म्हण क्रमांक 2. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अभ्यास न करता पेपर कठीण होता म्हणणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे. म्हण क्रमांक 3. शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ थोड्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज येणे. या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या पहिल्या उत्तरावरूनच त्याची तयारी कळली. शितावरून भाताची परीक्षा. म्हण क्रमांक 4. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ कमी ज्ञान असलेले जास्त बोलतात. या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याला विषयाची माहिती नाही, पण बोलतो खूप. उथळ पाण्याला खळखळाट फार.
म्हण क्रमांक 5 झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ गोष्ट लपवून ठेवली तरच तिचे महत्त्व टिकते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. सर्व योजना आधीच सांगू नकोस झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हण क्रमांक 6 ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ सर्वांचे ऐकावे पण निर्णय स्वतः घ्यावा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. सल्ला सर्वांचा घे पण करावे मनाचे. म्हण क्रमांक 7 आडात नाही तर पोह्यात कुठून येणार या म्हणीचा अर्थ मुळात नसलेली गोष्ट पुढे मिळत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अभ्यासच केला नाही तर गुण कुठून येणार. म्हण क्रमांक 8 काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ जवळ असलेली गोष्ट दूर शोधणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. माहिती पुस्तकातच होती काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हण क्रमांक 9 गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ अयोग्य व्यक्तीला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. साहित्याची आवड नसलेल्या व्यक्तीसाठी तेच खरे. म्हण क्रमांक 10 आधीच मरकट तशात मद्य पेला या म्हणीचा अर्थ वाईट परिस्थितीत आणखी भर पडणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो आधीच रागात होता त्यात ही बातमी मिळाली. म्हण क्रमांक 11 चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा अर्थ दोषी व्यक्तीच आरडाओरडा करते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चूक त्याचीच होती पण ओरडत तोच होता. म्हण क्रमांक 12 घरचे ना घाटाचे या म्हणीचा अर्थ दोन्हीकडून नुकसान होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीही नाही आणि व्यवसायही नाही घरचे ना घाटाचे. म्हण क्रमांक 13 दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ दुरून गोष्टी चांगल्या वाटतात या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. ती नोकरी दिसते तितकी सोपी नाही. म्हण क्रमांक 14 एक अनार सौ बीमार या म्हणीचा अर्थ मागणी जास्त पुरवठा कमी या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. एका जागेसाठी 1000 अर्ज आले. म्हण क्रमांक 15 करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ कर्मानुसार फळ मिळते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. इतरांना त्रास दिला आता स्वतः भोगतोय. म्हण क्रमांक 16 थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ थोडी थोडी बचत मोठी होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. रोज थोडा अभ्यास करा थेंबे थेंबे तळे साचे. म्हण क्रमांक 17 हातचे सोडून पळत्याच्या पाठी या म्हणीचा अर्थ निश्चित गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चांगली नोकरी सोडू नकोस. म्हण क्रमांक 18 जशी करणी तशी भरणी या म्हणीचा अर्थ कर्माचे फळ मिळते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रामाणिकपणामुळे त्याला यश मिळाले. म्हण क्रमांक 19 बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा अर्थ संकटात छोटी मदतही मोठी वाटते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्यावेळी मित्राची मदत अमूल्य ठरली. म्हण क्रमांक 20 साप गेला आणि शेपूट राहिले या म्हणीचा अर्थ मुख्य गोष्ट निघून गेल्यावर उरलेले निरर्थक असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. वेळ गेल्यावर पश्चात्ताप करून उपयोग नाही. म्हण क्रमांक 21 नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ प्रसिद्धी मोठी पण गुणवत्ता कमी या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. जाहिरात मोठी होती पण सेवा चांगली नव्हती. म्हण क्रमांक 22 दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात या म्हणीचा अर्थ एकदा फसल्यावर माणूस सावध होतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मागील तोट्यानंतर तो गुंतवणुकीत सावध झाला. म्हण क्रमांक 23 एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ सारखेच स्वभाव असलेले लोक या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. दोघेही खूप खोडकर आहेत. म्हण क्रमांक 24 एक हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ भांडणासाठी दोघेही जबाबदार असतात या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्या वादात दोघांचीही चूक होती.
म्हण क्रमांक 25 लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ आपल्या क्षमतेपेक्षा मोठे काम हाती घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अनुभव नसताना मोठा प्रकल्प घेतला. म्हण क्रमांक 26 अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ गरज पडल्यास कोणाचीही मदत घ्यावी लागते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. संकटात त्याने प्रतिस्पर्ध्याचीही मदत घेतली. म्हण क्रमांक 27 असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ पैसा असेल तर लोक आपोआप जमतात या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. श्रीमंत माणसाभोवती नेहमी गर्दी असते. म्हण क्रमांक 28 अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याचा दिखाऊ खर्च पाहून हेच वाटते. म्हण क्रमांक 29 अर्धी हळकुंडाने पिवळे या म्हणीचा अर्थ थोडे ज्ञान मिळाल्यावर स्वतःला विद्वान समजणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. 2 पुस्तके वाचून तो तज्ज्ञ बनला. म्हण क्रमांक 30 आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. इतरांवर अवलंबून न राहता काम पूर्ण केले. म्हण क्रमांक 31 आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना या म्हणीचा अर्थ दोन्ही बाजूंनी अडचण होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीही नाही आणि व्यवसायालाही परवानगी नाही. म्हण क्रमांक 32 एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ अनेक कामे सुरू पण एकही पूर्ण नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याचे प्रत्येक काम अर्धवट राहते. म्हण क्रमांक 33 एक म्यानात 2 तलवारी राहत नाहीत या म्हणीचा अर्थ 2 प्रभावशाली व्यक्ती एकत्र राहत नाहीत या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. दोघांचे नेतृत्व एकत्र चालणार नाही. म्हण क्रमांक 34 उंटावरून शेळ्या हाकणे या म्हणीचा अर्थ दूर राहून कारभार करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रत्यक्ष पाहणी न करता आदेश देणे योग्य नाही. म्हण क्रमांक 35 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीचा अर्थ निरर्थक बोलण्याचा परिणाम होत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. टीकेकडे दुर्लक्ष कर. म्हण क्रमांक 36 कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीचा अर्थ मिळालेली गोष्ट वाईट म्हणणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निवड झाली नाही म्हणून परीक्षा वाईट म्हणतो. म्हण क्रमांक 37 खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ चुकीचे काम करणाऱ्याला भीती वाटते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तपास सुरू होताच तो घाबरला. म्हण क्रमांक 38 गर्ज सरो वैद्य मरो या म्हणीचा अर्थ काम झाल्यावर उपकार विसरणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मदत मिळाल्यावर त्याने संपर्क तोडला. म्हण क्रमांक 39 गाव करी ते रावण करी या म्हणीचा अर्थ लोकशक्ती मोठी असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. गावक्यांनी मिळून प्रश्न सोडवला. म्हण क्रमांक 40 चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा अर्थ दोषीला सोडून निरपराधाला शिक्षा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चौकशीत चुकीच्या व्यक्तीवर कारवाई झाली. म्हण क्रमांक 41 जळत्या घरात तेल ओतणे या म्हणीचा अर्थ आधीच बिघडलेल्या परिस्थितीत भर घालणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. वाद वाढवणारी वक्तव्ये केली. म्हण क्रमांक 42 ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ ज्याच्याकडून लाभ होतो त्याची बाजू घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मालकासमोर तो नेहमी त्यांची स्तुती करतो. म्हण क्रमांक 43 तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ अन्याय सहन करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीच्या भीतीने तो गप्प राहिला. म्हण क्रमांक 44 दुरून साखर गोड या म्हणीचा अर्थ दूरच्या गोष्टी आकर्षक वाटतात या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. परदेशातील जीवन दिसते तितके सोपे नसते.
म्हण क्रमांक 45 नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या म्हणीचा अर्थ प्रयत्न करूनही उपयोग होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. कितीही समजावले तरी फरक पडला नाही. म्हण क्रमांक 46 पळसाला पाने 3 या म्हणीचा अर्थ परिस्थितीत काहीच बदलन होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. बैठका झाल्या पण निकाल तोच. म्हण क्रमांक 47 बळी तो कान पिळी या म्हणीचा अर्थ बलवान व्यक्तीचे चालते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. संस्थेत वरिष्ठांचा निर्णय अंतिम ठरला. म्हण क्रमांक 48 मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोण या म्हणीचा अर्थ कठीण कामाची जबाबदारी कोणी घेत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. सर्वांना समस्या दिसते पण उपाय कोणी करत नाही. म्हण क्रमांक 49 लाथ मारीन तिथे पाणी काढीन या म्हणीचा अर्थ अति आत्मविश्वास दाखवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो प्रत्येक गोष्ट सहज करीन म्हणतो. म्हण क्रमांक 50 हात कंगन को आरसी क्या या म्हणीचा अर्थ प्रत्यक्ष पुराव्याला वेगळ्या सिद्धतेची गरज नसते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निकाल समोर आहे, आता चर्चा कशाला. म्हण क्रमांक 51 अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ आपल्या कोहतीनुसार वागावे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. उत्पन्न कमी असल्याने खर्च मर्यादित ठेवावा. म्हण क्रमांक 52 अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नियम मोडून शॉर्टकट घेतल्याने तो अडचणीत आला. म्हण क्रमांक 53 अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या म्हणीचा अर्थ अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीसोबत बढतीही मिळाली. म्हण क्रमांक 54 अंधेर नगरी चौपट राजा या म्हणीचा अर्थ कारभारात गोंधळ असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. कार्यालयातील व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत आहे. म्हण क्रमांक 55 आपले ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून या म्हणीचा अर्थ स्वतःचे दोष लपवून इतरांचे शोधणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो नेहमी इतरांवर टीका करतो. म्हण क्रमांक 56 इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ दोन्हीकडे संकट असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. कोणताही निर्णय घेतला तरी अडचण होती. म्हण क्रमांक 57 उगाच खोड काढणे या म्हणीचा अर्थ विनाकारण वाद घालणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. बैठकीत त्याने उगाच खोड काढली. म्हण क्रमांक 58 उंटाच्या तोंडी जिरे या म्हणीचा अर्थ गरजेपेक्षा खूपच कमी या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. एवढी मदत पुरेशी नाही. म्हण क्रमांक 59 कधी तुपाशी तर कधी उपाशी या म्हणीचा अर्थ परिस्थिती सतत बदलत राहणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. व्यवसायात नफातोटा होत असतो. म्हण क्रमांक 60 कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ चूक नसल्यास भीती नसते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चौकशीला तो निर्धास्त सामोरा गेला. म्हण क्रमांक 61 काडीचीही किंमत नाही या म्हणीचा अर्थ अजिबात महत्त्व नसणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या मताला कोणी विचारले नाही. म्हण क्रमांक 62 काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ मोठ्या संकटातून बचावणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अपघात झाला पण तो सुरक्षित राहिला. म्हण क्रमांक 63 कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच या म्हणीचा अर्थ स्वभाव बदलत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. कितीही समजावले तरी तो तसाच राहिला. म्हण क्रमांक 64 खोदा डोंगर निघाला उंदीर या म्हणीचा अर्थ खूप प्रयत्न करून कमी परिणाम मिळणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मोठी घोषणा झाली पण फायदा कमी झाला. म्हण क्रमांक 65 गंगा गेली सिंधू गेली
उरली ती गटारगंगा या म्हणीचा अर्थ चांगले सोडून वाईट उरणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. संस्थेतील अनुभवी लोक निघून गेले. म्हण क्रमांक 66 घरचा आहेर कशाला पाहेर या म्हणीचा अर्थ स्वतःची वस्तू स्वतःलाच देणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याने स्वतःच्याच कल्पनेचे कौतुक केले. म्हण क्रमांक 67 चांगल्या कामाला उशीर या म्हणीचा अर्थ चांगले कार्य पूर्ण होण्यास वेळ लागतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रकल्प उशिरा झाला पण यशस्वी झाला. म्हण क्रमांक 68 चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ दोषी व्यक्ती सतत घाबरलेली असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तपास सुरू होताच तो बेचैन झाला. म्हण क्रमांक 69 जशी मती तशी गती या म्हणीचा अर्थ विचारांनुसार कृती होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. सकारात्मक विचारांमुळे यश मिळाले. म्हण क्रमांक 70 ज्याचे जळते त्यालाच कळते या म्हणीचा अर्थ दुःख भोगणाऱ्यालाच त्याची जाणीव असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नुकसान झालेल्यालाच वेदना समजतात. म्हण क्रमांक 71 तिळाने राई होते या म्हणीचा अर्थ लहान गोष्ट मोठी होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अफवेमुळे छोटा वाद वाढला. म्हण क्रमांक 72 दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीचा अर्थ वाईटापेक्षा कमी वाईट पर्याय निवडणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. दोन्ही पर्याय कठीण होते पण हा बरा. म्हण क्रमांक 73 धड ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ कामात सुसूत्रता नसणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अनेक योजना सुरू पण पूर्ण एकही नाही. म्हण क्रमांक 74 पाण्यात राहून माशाशी वैर या म्हणीचा अर्थ ज्याच्यावर अवलंबून आहोत त्याच्याशी भांडणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीत वरिष्ठांशी वाद घालणे योग्य नाही. म्हण क्रमांक 75 फुकटचे मिळाले आणि बापाचे गेले या म्हणीचा अर्थ फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मोफत मिळालेली पुस्तके त्याने जपली नाहीत. म्हण क्रमांक 76 बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या म्हणीचा अर्थ पुरावा द्या किंवा विषय संपवा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. केवळ दावे करून चालणार नाही. म्हण क्रमांक 77 बोटचेपी नीती या म्हणीचा अर्थ स्पष्ट भूमिका घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. व्यवस्थापनाने बोटचेपी नीती अवलंबली. म्हण क्रमांक 78 भित्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ भित्र्या माणसाला सर्वत्र धोका वाटतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्या आवाजानेही तो घाबरला. म्हण क्रमांक 79 मनात मांडे सरवणे या म्हणीचा अर्थ अवास्तव स्वप्ने पाहणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निकाल लागण्याआधीच तो यशाची स्वप्ने पाहू लागला. म्हण क्रमांक 80 माशी शिंकली या म्हणीचा अर्थ क्षुल्लक कारणाने काम थांबणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्याशा अडचणीमुळे प्रकल्प रखडला. म्हण क्रमांक 81 माकडाच्या हाती कोलीत या म्हणीचा अर्थ अयोग्य व्यक्तीकडे अधिकार जाणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे जबाबदारी दिली. म्हण क्रमांक 82 रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ वेळ कमी आणि कामे जास्त या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. परीक्षेला काही दिवस उरले आहेत. म्हण क्रमांक 83 वायावरची वरात या म्हणीचा अर्थ कोणताही ठोस आधार नसणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याची योजना पूर्णपणे अंदाजावर आधारित होती. म्हण क्रमांक 84 शेंबूड पुसायला वेळ नाही या म्हणीचा अर्थ अत्यंत लहान किंवा अनुभवहीन असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो अजून नवीन आहे. म्हण क्रमांक 85 सोंगाड्याचे सोंग या म्हणीचा अर्थ खोटे नाटक करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याची सहानुभूती केवळ दिखावा होता.
म्हण क्रमांक 86 हातचे राखून ठेवणे या म्हणीचा अर्थ पूर्ण प्रयत्न करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. सामन्यात संघाने हातचे राखून ठेवले. म्हण क्रमांक 87 हातची गोष्ट सोडणे या म्हणीचा अर्थ मिळालेली संधी गमावणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीची चांगली संधी त्याने सोडली. म्हण क्रमांक 88 हत्ती गेला शेपूट राहिले या म्हणीचा अर्थ मुख्य काम पूर्ण झाले, थोडे बाकी या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. म्हण क्रमांक 89 होत्याचे नव्हते होणे या म्हणीचा अर्थ सर्व काही गमावणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चुकीच्या निर्णयामुळे व्यवसाय बुडाला. म्हण क्रमांक 90 अंगावर येणे या म्हणीचा अर्थ भांडणासाठी पुढे येणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो विनाकारण अंगावर येत होता. म्हण क्रमांक 91 अंगाशी येणे या म्हणीचा अर्थ केलेल्या कृत्याचे दुष्परिणाम भोगणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नियम मोडणे त्याच्या अंगाशी आले. म्हण क्रमांक 92 उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ अविश्वसनीय व्यक्तीवर विश्वास ठेवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चोराला रखवालदार बनवले. म्हण क्रमांक 93 एका दगडात 2 पक्षी या म्हणीचा अर्थ एका कृतीत 2 फायदे होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अभ्यास आणि पुनरावलोकन दोन्ही झाले. म्हण क्रमांक 94 एक घाव 2 तुकडे या म्हणीचा अर्थ ठाम आणि प्रभावी कृती करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अधिकायाने तात्काळ निर्णय घेतला. म्हण क्रमांक 95 कळतं पण वळत नाही या म्हणीचा अर्थ योग्य माहिती असूनही आचरणात आणणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. आरोग्याचे नियम माहिती असूनही तो पाळत नाही. म्हण क्रमांक 96 कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही या म्हणीचा अर्थ सत्य लपवून राहत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. गैरव्यवहार अखेर उघडकीस आला. म्हण क्रमांक 97 खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणणाऱ्या म्हणीचा अर्थ क्षमता नसताना मोठेपणा मिरवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अनुभव नसतानाही तो बढाया मारतो. म्हण क्रमांक 98 गाढवापुढे वाचली गीता या म्हणीचा अर्थ अयोग्य व्यक्तीला उपदेश करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याला समजावणे व्यर्थ आहे. म्हण क्रमांक 99 घरचा जोगी जोगडा परका सिद्ध या म्हणीचा अर्थ परक्याचे जास्त कौतुक करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. आपल्या लोकांच्या गुणांकडे दुर्लक्ष केले जाते. म्हण क्रमांक 100 चहाच्या कपातले वादळ या म्हणीचा अर्थ किरकोळ गोष्टीचा मोठा गाजावाजा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला. म्हण क्रमांक 101 अति लोभाचा परिणाम वाईट या म्हणीचा अर्थ लोभामुळे नुकसान होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. जास्त नफ्याच्या मोहात त्याने पैसे गमावले. म्हण क्रमांक 102 अडाणी गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ अज्ञानी माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. उत्तम पुस्तकाचे त्याला महत्त्व वाटले नाही. म्हण क्रमांक 103 अन्नछत्रात जाऊन उपाशी राहणे या म्हणीचा अर्थ संधी असूनही फायदान घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. ग्रंथालय असूनही तो अभ्यास करत नाही. म्हण क्रमांक 104 आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे या म्हणीचा अर्थ स्वतःचे नुकसान करून घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चांगली नोकरी सोडून त्याने चूक केली. म्हण क्रमांक 105 आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ दोन्ही बाजू आपल्या असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. दोघेही नातेवाईक असल्याने निर्णय कठीण होता. म्हण क्रमांक 106 आगीतून फुफाट्यात पडणे या म्हणीचा अर्थ एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे.
नोकरी सोडून त्याने अधिक अडचण ओढवून घेतली. म्हण क्रमांक 107 आंधळा दळतो आणि कुत्रे पीठ खाते या म्हणीचा अर्थ मेहनत एकाची, फायदा दुसऱ्याचा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. काम त्याने केले पण श्रेय दुसऱ्याने घेतले. म्हण क्रमांक 108 इरसाल गाढवाला खोगीर काय या म्हणीचा अर्थ मूर्ख व्यक्तीला चांगली गोष्ट उपयोगाची नसते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. महागडे साधन दिले तरी त्याचा उपयोग झाला नाही. म्हण क्रमांक 109 उगीच पायात पाय घालणे या म्हणीचा अर्थ विनाकारण हस्तक्षेप करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याने दुसऱ्यांच्या कामात उगीच पाय घातला. म्हण क्रमांक 110 उंबरठ्याबाहेरचे जग माहीत नाही या म्हणीचा अर्थ अनुभवाचा अभाव असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो कधी गावाबाहेर गेला नव्हता. म्हण क्रमांक 111 एक हात देतो दुसरा घेतो या म्हणीचा अर्थ केलेल्या उपकाराची परतफेड अपेक्षित असणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याची मदत निःस्वार्थ नव्हती. म्हण क्रमांक 112 कधी नव्हे ते आठवले या म्हणीचा अर्थ क्वचितच एखादी गोष्ट करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो आज अचानक भेटायला आला. म्हण क्रमांक 113 कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ या म्हणीचा अर्थ योगायोगाने घटना घडणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो आला आणि लगेच पाऊस सुरू झाला. म्हण क्रमांक 114 काडी मात्र फरक नाही या म्हणीचा अर्थ अजिबात फरक नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. दोन्ही पर्याय सारखेच आहेत. म्हण क्रमांक 115 काळ्या दगडावरची रेघ ह्या म्हणीचा अर्थ कायमस्वरूपी गोष्ट या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याचा निर्णय अंतिम ठरला. म्हण क्रमांक 116 कुंपणत शेत खाते या म्हणीचा अर्थ रक्षण करणारी व्यक्तीच नुकसान करते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अधिकारीच भ्रष्टाचारात सहभागी होते. म्हण क्रमांक 117 खोबरं गेलं आणि तेलही गेलं या म्हणीचा अर्थ दुहेरी नुकसान होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. गुंतवणूकही गेली आणि कर्जही वाढले. म्हण क्रमांक 118 गंगेत घोडे न्हाले या म्हणीचा अर्थ फार मोठे यश मिळाले असे समजणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्या कामाचेही त्याने मोठे कौतुक केले. म्हण क्रमांक 119 गाढव मेहनत करते घोडा नाव कमावतो या म्हणीचा अर्थ मेहनत एकाची, प्रसिद्धी दुसऱ्याची या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रकल्पात हेच घडले. म्हण क्रमांक 120 घर फोडून मंदिर बांधणे या म्हणीचा अर्थ एकाचे नुकसान करून दुसऱ्याचा फायदा करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निधी चुकीच्या पद्धतीने वापरला गेला. म्हण क्रमांक 121 चिखलात दगड मारणे या म्हणीचा अर्थ स्वतःलाच त्रास होईल असे काम करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. म्हण क्रमांक 122 जळत्या घरातून काडी वाचवणे या म्हणीचा अर्थ संकटातही थोडाफार फायदा मिळवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तोट्यातही काही रक्कम वसूल झाली. म्हण क्रमांक 123 जिभेवर साखर पोटात खंजीर या म्हणीचा अर्थ वरून गोड पण मनात कपट या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका. म्हण क्रमांक 124 तळ्यात मळ्यात या म्हणीचा अर्थ ठाम निर्णय घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो अजूनही संभ्रमात आहे. म्हण क्रमांक 125 दुधाची तहान ताकावर भागवणे या म्हणीचा अर्थ मूळ गोष्ट मिळाल्याने पर्याय स्वीकारणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. इच्छित नोकरी मिळाल्याने दुसरी स्वीकार. म्हण क्रमांक 126 दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ दूरची गोष्ट आकर्षक वाटते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. परदेशातील नोकरी दिसते तितकी सोपी नसते.
म्हण क्रमांक 127 दोन घास जास्त खाल्ले म्हणून बैल होत नाही या म्हणीचा अर्थ थोड्या यशाने मोठेपणा येत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. एक परीक्षा पास झाल्याने सर्व काही झाले असे नाही. म्हण क्रमांक 128 धावत्या गाडीला खीळ घालणे या म्हणीचा अर्थ चांगल्या कामात अडथळा आणणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रकल्प सुरू असताना अनावश्यक बदल केले. म्हण क्रमांक 129 नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ नावडत्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट वाईट वाटते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याने चांगला सल्ला दिला तरी कोणी ऐकले नाही. म्हण क्रमांक 130 नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्या कंपनीने मोठा प्रकल्प घेतला. म्हण क्रमांक 131 नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या म्हणीचा अर्थ दबाव आल्याशिवाय काम होत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. वारंवार पाठपुरावा केल्यावरच फाईल हल्ली. म्हण क्रमांक 132 नावे मोठी लक्षण खोटी या म्हणीचा अर्थ प्रसिद्धी जास्त पण गुणवत्ता कमी या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. जाहिरात मोठी होती पण सेवा खराब निघाली. म्हण क्रमांक 133 पाण्यात पाहून उडी मारावी या म्हणीचा अर्थ विचारपूर्वक निर्णय घ्यावा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घ्या. म्हण क्रमांक 134 पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अर्थ जवळच्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. घरच्या माणसांच्या गुणांकडे दुर्लक्ष केले जाते. म्हण क्रमांक 135 पोटात एक ओठात एक या म्हणीचा अर्थ मनात वेगळे आणि बोलणे वेगळे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या शब्दांवर सहज विश्वास ठेवू नका. म्हण क्रमांक 136 फुकाचा सल्ला महाग पडतो या म्हणीचा अर्थ चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मित्राच्या सल्ल्याने तो अडचणीत आला. म्हण क्रमांक 137 बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ संकटात आणखी संकट येणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तोट्यात असताना नवीन कर्ज झाले. म्हण क्रमांक 138 बोटावर नाचवणे या म्हणीचा अर्थ पूर्णपणे नियंत्रणात ठेवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. व्यवस्थापकाने संपूर्ण टीम बोटावर नाचवली. म्हण क्रमांक 139 भाकरीपेक्षा तुकडा बरा या म्हणीचा अर्थ काहीच नसण्यापेक्षा थोडे बरे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. पूर्ण मदत मिळाली नाही तरी काहीतरी मिळाले. म्हण क्रमांक 140 मन चंगा तो कठौती में गंगा या म्हणीचा अर्थ मन शुद्ध असेल तर सर्वत्र पवित्रता असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चांगल्या विचारांना महत्त्व द्यावे. म्हण क्रमांक 141 मनातले ओठावर येणे या म्हणीचा अर्थ मनातील विचार उघड होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. रागाच्या भरात त्याने सर्व सांगून टाकले. म्हण क्रमांक 142 मांजर डोळे मिटून दूध पिते या म्हणीचा अर्थ स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. पुरावे असूनही तो नाकारत होता. म्हण क्रमांक 143 राईचा पर्वत करणे या म्हणीचा अर्थ लहान गोष्ट मोठी करून सांगणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. छोट्या वादाचे मोठे प्रकरण झाले. म्हण क्रमांक 144 वड्याचे तेल वांग्यावर या म्हणीचा अर्थ एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. ऑफिसचा राग त्याने घरी काढला. म्हण क्रमांक 145 शहाण्याला शब्दाचा मार या म्हणीचा अर्थ समजूतदार माणसाला संकेत पुरेसा असतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. एकदाच सांगितल्यावर त्याला समजले. म्हण क्रमांक 146 साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे.
त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले. म्हण क्रमांक 147 सोन्याचा मुलामा या म्हणीचा अर्थ वरून चांगले पण आतून निकृष्ट या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. प्रकल्पाचे सादरीकरण छान होते पण काम कमकुवत होते. म्हण क्रमांक 148 हात ओले करणे या म्हणीचा अर्थ लाच देणे किंवा घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. कामासाठी काही जण हात ओले करतात. म्हण क्रमांक 149 हाती धुपाटणे येणे या म्हणीचा अर्थ काहीही फायदा न होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. व्यवहारातून त्याच्या हाती काहीच लागले नाही. म्हण क्रमांक 150 होळीच्या दिवशी रंग विचारणे या म्हणीचा अर्थ योग्य वेळ निघून गेल्यावर विचारणा करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निकाल लागल्यानंतर अभ्यासाबद्दल विचारतो आहे. म्हण क्रमांक 151 अंधयाच्या गायी देव राखतो या म्हणीचा अर्थ असाय व्यक्तीला ईश्वर मदत करतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. अनेक अडचणी असूनही त्याचे काम झाले. म्हण क्रमांक 152 अडचणीच्या वेळी मित्र ओळखावा या म्हणीचा अर्थ संकटात खरी मैत्री कळते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. आर्थिक अडचणीत मित्र मदतीला धावून आला. म्हण क्रमांक 153 अति झाले आणि हसू आले या म्हणीचा अर्थ एखादी गोष्ट खूपच वाढली की हास्यास्पद होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या बढाया ऐकून सर्व हसू लागले. म्हण क्रमांक 154 अर्धवट ज्ञान धोकादायक या म्हणीचा अर्थ अपूर्ण माहिती नुकसानकारक असते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नियम समजल्याने चूक झाली. म्हण क्रमांक 155 असत्याचे पाय लहान या म्हणीचा अर्थ खोटे जास्त काळ टिकत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. काही दिवसात त्याचे खोटे उघड झाले. म्हण क्रमांक 156 आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारक या म्हणीचा अर्थ स्वतःच्या माणसांची बाजू घेणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मुलाच्या चुकीकडे पालकांनी दुर्लक्ष केले. म्हण क्रमांक 157 आगीत तेल ओतणे या म्हणीचा अर्थ भांडण किंवा वाद वाढवणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याच्या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढला. म्हण क्रमांक 158 इज्जत गेली आणि नाव राहिले या म्हणीचा अर्थ प्रतिष्ठा गेल्यावर उरते फक्त नाव या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. गैरप्रकारामुळे त्याची प्रतिमा खराब झाली. म्हण क्रमांक 159 उगवत्या सूर्याला नमस्कार या म्हणीचा अर्थ यशस्वी व्यक्तीकडे सर्वजण आकर्षित होतात या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निवड झाल्यावर त्याच्याकडे लोकांची गर्दी झाली. म्हण क्रमांक 160 उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ विचार न करता बोलणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो नेहमी घाईघाईने वक्तव्य करतो. म्हण क्रमांक 161 एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये या म्हणीचा अर्थ दुसऱ्याच्या चुकीचे अनुकरण करू नये या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. इतरांनी नियम मोडले म्हणून आपणही मोडू नयेत. म्हण क्रमांक 162 कष्टाशिवाय फळ नाही या म्हणीचा अर्थ मेहनतीशिवाय यश मिळत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नियमित अभ्यासामुळे तो उत्तीर्ण झाला. म्हण क्रमांक 163 काडी काडी जमवून घर होते या म्हणीचा अर्थ थोडी थोडी बचत मोठी होते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. रोजचा अभ्यास परीक्षेत उपयोगी पडतो. म्हण क्रमांक 164 कावळा गेला आणि कोकिळा आली या म्हणीचा अर्थ वाईट गेले आणि चांगले आले या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. जुन्या अधिकाऱ्याच्या जागी सक्षम अधिकारी आला. म्हण क्रमांक 165 कोंबडी झाकली म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही या म्हणीचा अर्थ सत्य लपून राहत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. भ्रष्टाचार अखेरीस समोर आला.
म्हण क्रमांक 166 खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा अर्थ उपकारकर्त्याशी कृतज्ञ वागणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मदत करणाऱ्यालाच त्याने दोष दिला. म्हण क्रमांक 167 खिसा रिकामा आणि डोकं गरम या म्हणीचा अर्थ क्षमता नसताना गर्व करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. पैशांशिवाय मोठ्या गोष्टी करतो म्हणतो. म्हण क्रमांक 168 गुळाचा गणपती या म्हणीचा अर्थ नाजूक किंवा टिकाऊ नसलेली गोष्ट या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. त्याचा उत्साह 2 दिवसात संपला. म्हण क्रमांक 169 गावात लग्न आणि कुत्र्यांना उपवास या म्हणीचा अर्थ मुख्य लाभ इतरांना, काहींना काहीच नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. योजनेचा फायदा सर्वांना मिळाला नाही. म्हण क्रमांक 170 चोराच्या दाढीत तिनका या म्हणीचा अर्थ दोषी व्यक्ती स्वतःच घाबरते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चौकशी सुरू होताच तो अस्वस्थ झाला. म्हण क्रमांक 171 जशी संगत तशी रंगत या म्हणीचा अर्थ संगतीचा प्रभाव पडतो या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. चांगल्या मित्रांमुळे त्याच्या सवयी सुधारल्या. म्हण क्रमांक 172 ज्याचं काम त्यानेच करावं या म्हणीचा अर्थ तज्ज्ञानेच काम करावे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तांत्रिक काम तज्ज्ञांकडे सोपवले पाहिजे. म्हण क्रमांक 173 ताटाखालचे मांजर या म्हणीचा अर्थ दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली असलेली व्यक्ती या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो वरिष्ठांचेच ऐकतो. म्हण क्रमांक 174 दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत या म्हणीचा अर्थ सर्व गोष्टी एकत्र मिळत नाहीत या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. वेळ असताना पैसा नव्हता, आता पैसा आहे पण वेळ नाही. म्हण क्रमांक 175 देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ ईश्वराची कृपा असेल तर संकट टळते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. मोठ्या अपघातातून तो वाचला. म्हण क्रमांक 176 अति घाई ठोकर खाई या म्हणीचा अर्थ घाईत केलेले काम चुकते या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. घाईघाईने अर्ज भरल्यामुळे चुका झाल्या. म्हण क्रमांक 177 अन्नाला नाव ठेवू नये या म्हणीचा अर्थ मिळालेल्या गोष्टीचा आदर करावा या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. जेवणात उगाच दोष काढू नये. म्हण क्रमांक 178 आपल्या तोंडाने आपली स्तुती या म्हणीचा अर्थ स्वतःचेच कौतुक करणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. तो सत्य स्वतःच्या यशाबद्दल बोलतो. म्हण क्रमांक 179 आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 या म्हणीचा अर्थ अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. नोकरीबरोबर बढतीही मिळाली. म्हण क्रमांक 180 उंट कोणत्या कुशीवर बसेल सांगता येत नाही या म्हणीचा अर्थ भविष्यात काय होईल सांगता येत नाही या म्हणीचा वाक्यात उपयोग पुढील वाक्यात दिला आहे. निवडणुकीचा निकाल अनिश्चित आहे. 2001 तो 2025 वेगवेगळ्या तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग, वर्ग आणि क परीक्षामध्ये विचारलेल्या म्हणी. तलाठी, नगर परिषद, आदिवासी विभाग भरती 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. मराठी, इंग्लिश गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे.